नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये. आज आपण करणार आहोत रवा आणि दहीपासून इन्स्टंट अप्पे. तर अप्पे करायचे म्हटलं की आदल्या दिवशी डाळी भिजू घाला, नंतर त्या काढा. तर हे अप्पे अगदी आपण 10 मिनटात करणार आहोत. तर त्यासाठी घेतलेलं आहे मी ह्या कपाने 2 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि अगदी आता त्याच कपाने आपण 1 कप दही घेणार आहोत. तर हे अप्पे बनवायला इतके सोपे आहेत आणि इतके झटपट बनतात. तर आता त्याच कपाने मी 2 कप यामध्ये मी पाणी घालणार आहे. जाड रवा असेल तर तुम्ही 2.5 कप पाणी घाला आणि बारीक रवा असेल तर 2 कप पाणी घाला. मेजरमेंट एकदम अगदी मोजून घातलं ना की आपलं जे आप्याचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट बनतं. आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ घालून आता आपण हे सर्व मिश्रण चांगलं हलवून घेऊया. म्हणजे यामधील रव्यामध्ये ज्या गाठी वगैरे आहे काय ते होणार नाही. एकसारखं हलवून आपल्याला हे मिश्रण साधारण 5 ते 10 मिनिटे आपण या बाजूला ठेवून देऊ, म्हणजे भिजून देऊ. म्हणजे ज्यातील रवा आहे तो छान असा फुलून येईल. तर आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत यासाठी लागणारी चटपट चटणी करूया. तर या ठिकाणी मी 50 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे, भाजून घेतलेले आहे आणि सोलून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 5 ते 6 मी सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर याने काय होतं, आपली चटणी खूप छान अशी चटपटीत बनते. आता यामध्ये आपल्या चटणीला छान असा रंग येण्यासाठी हिरवी फ्रेश अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्या चटणीला रंगही छान येतो आणि खाण्यासाठी टेस्टीही लागते. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. तर चटपटीत अशी चटणी बनवायची आहे, त्यामुळे गोड, आंबट, तिखट सर्वच आपल्या ह्या चटणीमध्ये जातं. तर यामध्ये आता आपल्याला चटणी बनवायच्या आधी थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे छान असं मिश्रण तयार होतं. यामध्ये आता मी 1 लिंबाचा रस घातलेला आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे ही आंबट, गोड, तिखट चटणी आहे, त्यामुळे लिंबू नसेल तर तुम्ही टोमॅटोचा वापर आणि टोमॅटो नसेल तर दह्याचा वापर या चटणीमध्ये करू शकतात. आता आपण ही छान असं चटणी बारीक फिरवून घेऊया मिक्सरला. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला चटणी फिरवून घेतलेली आहे, बघू शकता. एकदम बारीक अशी मस्त चटणी करून घ्यायची आहे. आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जे पण चटणीचं मिश्रण असेल ते निघून येईल. जास्तही पाणी घालू नका, नाहीतर आपली चटणी ही पातळ होऊ शकते. त्यामुळे बेताचंच पाणी घालून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढायचं आहे आणि चटणीमध्ये टाकायचं आहे. लगेच आता आपण चटणीसाठी तडका तयार करून घेऊया. तर तडका पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती. पॅन चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये आता 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान असं तापून द्यायचं आहे, म्हणजे आपली फोडणी छान तयार होते. कडकडीत तेल तापल्याच्या नंतर यामध्ये आता आपण 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. लगेच 1 चमचा आपण यामध्ये जिरा टाकणार आहोत. तर जिरे आणि मोहरी छान फुललेली आहे. लगेच मी गॅस बंद केला आणि यामध्ये थोडंसं हिंग आणि फ्रेश कोथिंबीर टाकून आपण हा तडका चटणीमध्ये घालून घेऊया. आणि इतका छान वास आलेला आहे. जेव्हा हा तडका चटणीमध्ये जातो तेव्हा खूप छान असा मस्त घमघमाट सुटतो आणि चटणी बघता क्षणी खावा वाटते, बघू शकता. मस्त अशी आपली चटपटीत चटणी तयार झालेली आहे. तर एकीकडे आपण रवा जो भिजायला ठेवला होता तोही भिजलेला आहे, बघू शकता. मस्त असा रवा फुललेला आहे. यामध्ये जास्तही पाणी घालायचं नाही किंवा जास्त कमी घातले तर ॲडजस्ट करता येतं, पण 2 कप रव्याला पुरेसं आहे. यामध्ये आता भाज्या घालूया. एक बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. तुमच्याकडे जर गाजर, वाटाणा असेल तर तेही तुम्ही घालू शकतात. तर सर्व भाज्या घालून आपण हे मिश्रण एकत्र चांगलं एकजीव करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपलं पीठ छान असं एकजीव झालेलं आहे, बघू शकता. मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत तर पीठ फर्मेट होण्यासाठी अर्धा चमचा इनो टाकलेला आहे. तुम्ही सोडाही टाकू शकतात. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा पाणी टाकलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, बघू शकता. मस्त असं छान परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी अर्धा 1 मिनिटच हलवा, जास्तही हलवू नका, नाहीतर यामध्ये जे आपले जाळ्या तयार होतात त्या कमी होतात.
तर आपलं या ठिकाणी मिश्रण हलवून झालेलं आहे. आता आपण लगेच आप्याचं पात्र जे असतं ते गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये स्टार्टिंगला जेव्हा आप्पे टाकतो त्यावेळेस थोडंसं जास्त तेल टाकावं लागतं. तेल टाकल्याच्यानंतर आपण सर्व ब्रशच्या साहाय्याने सर्व भांड्याला लावून घेऊया, म्हणजे आप्पे चिटकणार नाही भांड्याला. स्टार्टिंगला जेव्हा आप्पे करतो तेव्हा भांडं सेट होण्यासाठी थोडासा वेळच लागतो, त्यामुळे तेल थोडंसं जास्त टाका. आता मीडियम गॅस ठेवलेला आहे मी, बारीक शेगडीवरतीच मीडियम गॅस ठेवलेला आहे. आणि त्यावरती आता आपण जेवढं बसेल तेवढं मिश्रण छोट्या चमच्याच्या साहाय्याने आपण टाकून घेऊया. बघू शकता जेवढं बसेल टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व जे साचे आहे आप्पेचे ते भरून घेतलेले आहे. आणि आता आपण याला 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती वाफ काढून घेणार आहोत. आता आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहे. कमी गॅसवरती आपण आप्पे होऊ दिलेले आहे. ज्यावेळेस आप्याची बाजू पूर्ण अशी कोरडी होते ना वरची बाजू, तेव्हाच आप्पे आपल्याला पलटी मारायचे आहे. एक छोटा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो घेतलेला आहे मी, आणि त्याच्या उलट्या बाजूने आप्पे मी पलटत आहे. बघू शकता मस्त असे कमी गॅसवरती आपण किंवा मीडियम गॅसवरती भाजलेले आहे, त्यामुळे छान असे आप्पे आपले भाजले गेलेले आहे. मस्त. तर आपण सर्व आप्पे अशा प्रकारे सर्व पलटी मारून घेतलेले आहे आणि छान खमंग असे एक साईडने भाजले गेलेले आहे. आता दुसरी साईड आपण 2 मिनिट भाजून घेतलेले आहे आणि आपले आप्पे या ठिकाणी रेडी आहे. बघू शकता मस्त असे आप्पे आपले बनून तयार आहे आणि त्यासोबत चटपटीत अशी चटणीही तयार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या आप्पे हे बनवून तयार झालेले आहे. बघू शकता दोन्ही साईड किती छान मस्त भाजलेले आहे आणि आतमधून पूर्णपणे जाळी आलेली आहे आणि मऊसूत असे टेस्टी खमंग आप्पे आपले तयार झालेले आहे. तर हे एकदम 10 ते 15 मिनिटामध्ये ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आणि बघू शकता की आप्पे एकदम मऊसूत एकदम असे सॉफ्ट झालेले आहे आणि तेवढेच खायला टेस्टीही झालेले आहे. तर आता आपण हे जे आप्पे आहेत ह्या चटणीबरोबर खाऊन आणि हो खूप टेस्टी झालेत बरं का आप्पे आणि चटणी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.